तर नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर बऱ्याच मैत्रिणींच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई उंदरासाठीही तुम्ही काहीतरी औषध आम्हाला सांगा। तर मैत्रिणींनो, घरच्या घरी आपल्याला उंदरासाठी औषध बनवायचं आहे। तर बघा, ही माझ्याकडे आहे तुरटी। या तुरटीचे जेवढे फायदे आहेत तेवढं मैत्रिणींनो नुकसानही आहे। फायदे म्हणजे कोणते, तर आपली दात या तुरटीच्या पानाने जर चूळ भरली तर दात कधीही दुखत नाहीत किंवा किडत नाहीत, हा फायदा आहे। दुसरा म्हणजे स्किनला आपण ही पावडर करून जर लावली तर आपली जी त्वचा असते, गाल वगैरे, ती सुद्धा चमकू लागते। हे तुरटीचे फायदे आहेत। पण तुरटीचे काही नुकसान पण आहेत आणि त्याच नुकसानीचा आपल्याला उंदरांचं औषध बनवून फायदा करून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, ही तुरटी आहे, हिंदीमध्ये हिला फिटकरी सुद्धा म्हणतात। ही तुरटी आपल्याला घ्यायची आहे। आपण बाहेरचे औषध आणतो मेडिकलमधून उंदरांसाठी, पण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांच्यासाठी ते अपायकारक असतात। आता लहान मुलाला कळत नाही, ते एखादी वस्तू तोंडातही घालू शकतात, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी किंवा लहान मुलं असतील तर त्यासाठी ते उपयोगाचे नाही। तर मैत्रिणींनो, घरगुती हा उपाय तुम्ही नक्की करा। तुमच्या घरातील उंदरे बाहेर निघून जातील किंवा ते जर ह्या तुरटीच्या वासाने किंवा तुरटी जर त्यांनी खाल्ली तर त्यांच्या शरीरासाठी ही अपायकारक आहे, ती त्यांना सहन होत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो। मैत्रिणींनो, हे तुम्ही नक्की करून बघा। ही तुरटी तुम्ही जेथे उंदरं येतात त्या ठिकाणी भिंतीच्या कडेने तुम्ही टाका, हे ते खाऊ म्हणून ते खाऊ शकतात मैत्रिणींनो। आणि दुसरा पर्याय म्हणजे ही तुरटी आहे, ही तुरटी तुम्ही कणकीमध्ये मिक्स करून कणकीचे गोळे सुद्धा ठेवू शकता मैत्रिणींनो। दुसराही उपाय आहे, कोणत्याही खाण्याच्या पदार्थामध्ये तुरटी मिक्स करून तुम्ही जेथे उंदरं आहे, शेतीच्या ठिकाणी, आपल्या घरामध्ये आपण जिथे कपडे ठेवतो त्या ठिकाणी उंदरं येतात मैत्रिणींनो, आणि उंदरं हे आपले कपडे खराब करतात, कपडे ते फाडतात किंवा बघा उंदरामुळे घरामध्ये लेंड्या वगैरे पडतात आणि उंदरांमुळे सर्व काही आपल्याला त्रास होतो आणि त्यामुळे आपल्या शरीरावर फार अपायकारक आहेत। आणि ते उंदीर घालवण्यासाठी हा साधा सोपा सरळ उपाय मैत्रिणींनो तुम्ही नक्की करून बघा। मीही माझ्या घरामध्ये हाच उपाय करते, आमच्या घरात एकही उंदीर नाही मैत्रिणींनो। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर मैत्रिणींनो, दुसरा उपाय सांगते की घरामध्ये माशा येत असतील किंवा किटाणू असतील तर तुम्ही काय करा, दुसरा उपाय म्हणजे तुम्ही ही तुरटीची पावडर पाण्यामध्ये मिक्स करा आणि ह्या पाण्याने तुम्ही तुमचं घर पुसून घ्या किंवा हे पाणी तुम्ही फ्रेश एका बाटलीमध्ये भरा आणि त्या बाटलीने तुम्ही जेथे माशा वगैरे येतात ते पाणी प्रेस करा। या प्रेस पाणी केल्यामुळे ते माशा वगैरे काहीच येणार नाहीत मैत्रिणींनो। हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या घरामध्ये ढास, माशा, किटाणू काहीच येणार नाही। तुरटीचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसानही आहेत मैत्रिणींनो। उंदरांसाठी तर तुरटी फार महत्त्वाची आहे, उंदरांना तुरटी सहन होत नाही, ते जर खायच्या वस्तू आहेत म्हणून जर उंदरांनी तुरटी खाल्ली तर त्यांना ते सहन होत नाही, त्यांना मळमळतं, त्यांना त्रास होतो आणि ते बाहेर जाऊन पडतात। तर मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ